पुणे रिंग रोड किती वर्ष झाला ऐकतोय. कधी पूर्ण होईल आणि पुणेकरांसहित पुण्याच्या चारी बाजूंच्या परिसराला वाहतूक कोंडीतून सोडवेल याची वाट आपण सगळेच पाहतोय. मागच्या एका व्हिडिओत हा रिंग रोड का गरजेचा आहे आणि तो कधीपर्यंत तयार होईल याविषयी आपण माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये या आउटर रिंग रोडमुळे तो पुण्याच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर कसा बनेल, त्याच्या दुतर्फा एक नवं पुणे कसं उभं राहील यावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. 2 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या आउटर रिंग रोड विषयी बोलताना म्हटलं होतं की हा कॉरिडॉर पुण्याचा इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरेल. 2.5 लाख कोटींची व्हॅल्यू या रिंग रोडमुळे तयार होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येईल, मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील. त्यामुळे पुढच्या 10-20 वर्षांची अर्थव्यवस्था ड्राईव्ह करायचं काम याच्या माध्यमातून पूर्ण होईल. पुणे जिल्हा हा मॅन्युफॅक्चरिंगचा हब आहे, IT हब आहे, इनोव्हेशनचं सेंटर आहे. यामध्ये चांगली कामगिरी पुण्याने केली. पण रिंग रोडच्या माध्यमातून आपण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलो तर अधिकच्या संधी तयार करता येतील. नाहीतर नव्या कंपन्या इथं येण्याचं टाळतील. 2 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की याला 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च येणार आहे. आता हा खर्च आणखी वाढणार आहे, कारण शहराभोवती भूमी अधिग्रहण हा खूप किचकट विषय असतो. सगळ्यात जास्त पैसे या भूमी अधिग्रहणासाठी खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येते. असो, 94% भूमी अधिग्रहण पूर्ण करून कामाला कधीच सुरुवात झाली आहे. आपण समजून घेऊया, या आउटर रिंग रोडमुळे एक नवं पुणे त्याच्या दुतर्फा तयार होईल असं का म्हटलं जाते. पुणे तिथे काय उणे? पुण्यात रस्त्यांची कमी आहे. हो, शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या 15% जागा ही रस्त्यांसाठी असावी हा आंतरराष्ट्रीय मानक आहे. पण पुण्यात ते क्षेत्रफळ 7%पेक्षा कमी आहे. अर्थात हा काही मी लावलेला शोध नाही, या विषयातले तज्ज्ञ हे सांगतात. असो, आता जेव्हा शिक्षण, रोजगार याचा एक इकोसिस्टीम पुण्यात तयार झालेला असताना जागेअभावी आपल्याला हे पुणे चारी बाजूंनी नियोजन शून्य पद्धतीने विस्तारताना दिसत आहे. या विस्तारित भागाला इन्फ्रास्ट्रक्चर मिळणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर रस्ते, वीज, पाणी. त्यातही सर्वात आधी रस्ता. पुण्याचा आउटर रिंग रोड तेच इन्फ्रास्ट्रक्चर देत आहे. ज्या गावांमधून हा रस्ता जात आहे तिथं जमिनीचे भाव जरी गगनाला भिडलेले असले तरी तिथपर्यंत शहराला जे गरजेचं असतं ती फास्ट कनेक्टिव्हिटी या रोडमुळे मिळेल. एका सुपरफास्ट हायवेच्या बाजूला जशा कंपन्या, मोठमोठी हॉटेल्स चालतात, उभा राहतात, तशी परिस्थिती या रिंग रोडमुळे त्याच्या दुतर्फा तयार व्हायला जास्त पोषक वातावरण आहे. 6 महामार्गांना पुण्याच्या बाहेर हा रिंग रोड कनेक्ट करतो. त्यातला महत्त्वाचे महामार्ग पुणे मुंबई NH4, पुणे नाशिक NH15, पुणे सोलापूर NH9, पुणे बंगळूर आणि पुणे अहिल्यानगर या मुख्य महामार्गांचा समावेश यामध्ये आहे. विशेषतः पुणे बंगळुरू महामार्गाला जोडल्याने IT पार्कांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. देशातल्या पुणे आणि बंगलोर या दोन महत्त्वाच्या IT पार्कला जोडणाऱ्या रस्त्यावर हा रिंग रोड पुण्यापासून काही किलोमीटरवर आहे. याच्यामुळे एक इकोसिस्टीम याला मिळते. आता इथं सारखं सारखं इकोसिस्टीम इकोसिस्टीम शब्द येतोय. हे काय असतं तर ते समजून घेऊया. उदाहरणार्थ, समजा एखादी मोठी कंपनी आहे जी गाडी बनवते, तर त्या गाडीला लागणारे सगळे पार्ट ती तिथंच नाही बनवत. छोट्या छोट्या वेंडरला ती कामं दिली जातात. आता त्या छोट्या वेंडरला ते का परवडतं? तर त्याला फक्त तेवढ्या एकाच कंपनीचा तो पार्ट नसतो बनवायचा. तो त्या शहरातल्या MIDCतल्या अनेक कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर एखादा संबंधित पार्ट बनवत असतो. शिवाय कंपनीसाठी आवश्यक असतो स्किल्ड लेबर, तोही त्या शहरात मिळत असतो. यालाच म्हणतात इकोसिस्टीम. कुठल्याही कंपनीला, मग ती एखादी गाडी बनवत असू द्या नाहीतर सॉफ्टवेअर, इतर छोट्या छोट्या कंपन्या त्या भागात असणं, त्यांना तिथं जागा, पाणी, विजेची आणि सर्वात महत्त्वाचं रस्त्याची सोय असणं गरजेचं असतं. यालाच म्हणतात इकोसिस्टीम. म्हणजे पुण्यात पोरं शिकायला येतात, याच ठिकाणी सर्वात स्वस्तात त्या त्या क्षेत्रातला कुशल असणारा ह्युमन रिसोर्स कंपन्यांना मिळत असतो. सरकारने काय द्यायचं असतं तर जमीन, पाणी, वीज आणि रस्ते. आता पुण्यात जागा कुठं शिल्लक आहे, रस्ते कुठं शिल्लक आहेत? अशा वेळी एक नवीन इकोसिस्टीम पुण्याच्या चौतर्फा या आउटर रिंग रोडमुळे उभी राहू शकते. फडणवीस सांगतात, पुढच्या 10-20 वर्षांसाठी हा रिंग रोड पुण्याच्या अर्थव्यवस्थेला ड्राईव्ह करण्याची क्षमता ठेवतो. मंडळी,
तुम्हाला काय वाटतं? पुणे रिंग रोड तयार झाल्यावर त्याचा वाहतूक कोंडीवर किती परिणाम होईल? आणि खरंच त्याच्या दुतर्फा एक नवीन पुणे वसेल का? तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र खट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.